राखी जाधव यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय, त्यानंतर त्या बोलत होत्या। पुढची बातमी बघूयात। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुंबईमध्ये काल 37 उमेदवारांची यादी जाहीर केली आणि आज पुन्हा एकदा 32 उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याची माहिती सना मलिक यांनी दिली आहे। उमेदवारी देण्याचा निर्णय सामूहिक असल्याचं देखील सना मलिक यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे कालचे 32 आणि आज पुन्हा एकदा 37 उमेदवारांची यादी अगदी थोड्याच वेळात जाहीर होऊ शकते। मुंबई महानगरपालिकेसाठी नवाब मलिक यांना ही जबाबदारी देण्यात आलेली होती आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ही यादी थोड्याच वेळात जाहीर होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सना मलिक आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जवळपास 37 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली। दुसरी यादी तुमची कधी येते आणि अनेक जण तुमच्याकडे सध्या प्रवेश करतायत, अनेक मोठी कोण नावे आहेत का? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमची फर्स्ट लिस्ट 37 कॅन्डिडेट्सची जाहीर झाली आहे। सेकंड लिस्ट आम्ही 32 लोकांची जाहीर करणार। फक्त ते कमिटीच्या माध्यमातून ती फायनल झाली आहे। अजून प्रदेशाध्यक्ष गो आला की आम्ही ते पब्लिश करणार। त्याच्यानंतर आम्ही एक थर्ड लिस्टचं काम चालू केलं आहे। अजून ते चर्चामध्ये चालूच आहे आणि कमिटीच्या माध्यमातून मला वाटतं एक 100 कॅन्डिडेट्सची फायनल लिस्ट रेडी होणार। 37 जणांची तुमची जी पहिली यादी आली त्या यादीमध्ये 10 जवळपास मुस्लिम उमेदवार तुम्ही दिलेले आहेत। तुमच्या पक्षावर तुमच्यावर आरोप होते, तुमचे कार्यकर्ते आरोप करतायत की मलिक फॅमिलीचा सध्या या सगळ्या प्रक्रियेवर होल्ड आहे आणि मलिक फॅमिली मुस्लिम उमेदवार जास्तीत जास्त देत आहे। हा काही केवळ मुस्लिमांचा पक्ष आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब, नंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल यांच्या वरिष्ठ लोकांच्या आदेशानुसार NCP मुंबईची एक इलेक्शन कमिटी बॉडी फॉर्म केली होती। त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे वरिष्ठ नेता नवाब मलिक साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती कमिटी काम करणार। तर गेल्या 1.5 महिन्यापासून आम्ही सगळे जे अर्ज इच्छुक उमेदवार आहेत यांची अर्जची यादी आहे ते तपासून सर्वे स्क्रुटिनी त्यांचा बॅकग्राऊंड सगळे तपासणी करतात आणि कमिटीच्या माध्यमातून काही ठिकाणी आम्ही कॅन्डिडेट्स फायनल करून प्रदेशाध्यक्षकडे पाठवलं होतं। त्यांचं आम्हाला परवानगी भेटल्यानंतर आम्ही ते पब्लिश केलं। तर काही लोकांना असं वाटतंय की मी इथे आणि वडील आहे म्हणून आम्ही तिकडे ते काय आपलं काही नेतृत्व आमच्या वर्चस्व दाखवून आम्ही कॅन्डिडेट्स फायनल करतो, पण असं नाही आहे। माझ्या मतदारसंघाचा माझा एक स्टँड मी स्वतः घेत आहे। झिशान भाऊचा स्टँड ते स्वतः घेत आहेत दुवाली साहेबसोबत। त्याच्यानंतर प्रत्येक जिल्हा अध्यक्ष प्रत्येक कार्याध्यक्ष बसून तिकडे त्यांची लिस्ट फायनल करून नंतर कमिटी खरी परिस्थिती आहे की जे लास्ट लिस्टमध्ये माझ्या मतदारसंघात 6 उमेदवार आणि माझे फॅमिलीचे 3 उमेदवार आम्ही जाहीर केलं। तर जास्त लोकांना असं वाटतंय की हे आमचे होल्ड चालू आहे आणि आमचे पॉवरगिरी काहीतरी चालू आहे। पण ठीक आहे, कार्यकर्ते पदाधिकारी जेव्हा त्यांना संधी नाही भेटत आहे तेव्हा नाराज होत आहे आणि नाराजगीमध्ये त्यांचे अधिकार आहे ते काही सांगू शकतात। कॅमेरामन योगेंद्र गुप्ता, निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई। आणि यानंतर इतर सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। ठाण्यामध्ये